हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झटपट होणारी गवारीची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। ही आपण एकदम चविष्ट, झटपट आणि मस्त भाजी बनवलेली आहे। झटपट बनवलेली आहे, तेवढी सोप्या पद्धतीने आणि मस्त झालेली आहे बघा। तुम्हाला बघून कळत असेल, नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। हे बघा, सर्वप्रथम मी अर्धा किलो गवारीची शेंगा घेतलेल्या, ह्या स्वच्छ मी नीट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या। गवारी मी धुवून घेतलेली आहे। आता सुरुवातीला आपण खमंग अशी भाजून घ्यायची। इथे बघा मी भाजून घेणार आहे सुरुवातीला, म्हणजे भाजी चविष्ट अशी बनते बघा। इथे बघू शकताय, लोखंडाच्या कढईमध्ये मी भाजून घेते। छान भाजली जाते आणि छान चव लागते। गवारी मी चांगली भाजून घेतलेली आहे डाग पडेपर्यंत। आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते। इथे बघू शकताय, मी हे आता ही भाजलेली आहे। तुम्ही अशीच भाजून नंतर फोडणी देऊ शकता। मी भाजून नंतर थोडीशी शिजवून घेणार आहे। बघू शकताय, सर्वप्रथम मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये भाजलेली गवारी टाकून 2-3 मिनटं फक्त मी शिजवून घेणार आहे। अशी झटपट गवारी शिजली जाते आणि भाजी पण झटपट बनते। इथे बघू शकताय, छान अशी 2-3 मिनटं शिजवून घेतलेली आहे। मऊसूद अशी चांगली आपली गवारी शिजलेली आहे, बघू शकताय। त्यानंतर आपण ही पाण्यातून काढून छान अशी याला फोडणी देऊन घेणार आहे। झटपट मस्त अशी गवारी बनते आणि चवीला एक नंबर लागते। मी आता काढून घेते। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालून घेते। तेल गरम झाले की यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतरच घालायचं, म्हणजे छान चव लागते। हे छान फुललं जातं। आता हे छान फुललेलं आहे। 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। कढीपत्ता चांगला 1 मिनिट परतलेला आहे। त्यामध्ये एक मोठा कांदा मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा। इथे बघू शकताय, सतत हलवत मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे। झटपट भाजी बनवणार आहे, त्यासाठी पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा होईल एवढं लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला, जास्त मसाले घालणार नाही। हे छान परतलेलं आहे, हळद आणि लाल तिखट। आता त्यामध्ये भाजलेली शिजवून घेतलेली थोडीशी गवारी घालायची। ही 2 मिनटं परतून घ्यायची। यामध्ये मसाल्यांमध्ये 2 मिनटं मी परतून घेते आणि यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। थोडंच पाणी घालायचं, कारण आपण थोडीशी शिजवून घेतलेली आहे। थोडंच पाणी घालायचं, मसाल्यांबरोबर चांगलं 2 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। यामध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्याच्या नंतर, आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण आपण घालणार आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला। हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। 5 ते 6 चमचे होईल एवढं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। मिक्स करून घेते कूट घातल्याच्या नंतर, आणि झाकण ठेवून फक्त 2-3 मिनटं मी शिजवून घेणार आहे मसाल्यासोबत ही शेंग। इथे बघा मी झाकण ठेवते आणि 2-3 मिनटानंतर बघा छान भाजी तयार झालेली आहे। सुरुवातीला शिजवून घेतल्यामुळे ही छान अशी नंतर झटपट भाजी तयार होते बघा। छान अशी भाजून घ्यायची, खमंग चव लागते बघा। मऊसूद अशी आपली शिजलेली आहे गवारी, एकदम मस्त भाजी झटपट आणि छान तयार झालेली आहे। तुम्ही जेव्हा पण बनवायची असेल भाजी, या पद्धतीने बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालते। तुम्हाला हवं तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा कोथिंबीर थोडीशी घालू शकता। मस्त झटपट कमी साहित्यात गावरान पद्धतीने चविष्ट अशी आपली गवारीची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे। नक्की या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। भाजी आपली तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते। मी गॅस बंद केलेला आहे। बघू शकताय, झटपट भाजी तयार झालेली आहे आणि मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे। नक्की एकदा तुम्ही करून बघा, मस्त झालेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल, तुम्ही ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्त लागते बघा। गरम गरम छान लागते। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, झटपट बनते, तेवढीच चविष्ट आणि मस्त लागते बघा। तुम्हाला बघून कळत असेल, करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।